नमस्कार, महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. सत्ता आणि अहंकाराच्या मदिरेत मत्त झालेल्या सत्तेच्या दरबारात अखेर सामान्यांच्या संतापाची ठिणगी पडलीच. कॉकरोच पार्टीने पुकारलेले हे रणशिंग आता केवळ एक राज्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर वणव्यासारखं संपूर्ण देशभरात पसरला आहे. अन्यायाविरुद्ध पेटलेला हा वणवा आता रोखणं कुणाच्याही बापाच्या हाती राहिलं नाही. आज सह्याद्री असो वा राजधानीचा दरबार, सत्तेच्या सिंहासनावरती बसलेला पाय आता थरथरू लागले आहेत. कॉकरोच पार्टीच्या शिष्टमंडळाची आज सरकार दरबारी अत्यंत दडपणाखाली एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत उपस्थितांनी सत्तेच्या मुगरुरीला थेट आरसा दाखवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खळबळजनक माहितीनुसार उद्या संध्याकाळी ठीक 4 वाजेपर्यंत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय सरकारला घ्यावाच लागणार आहे. हा कुठलाही साधा अर्ज नाही, तर जनतेचा महापूर रोखण्यासाठी दिलेला हा अंतिम अल्टिमेटम आहे. दुसऱ्या बाजूला पीडित कुटुंबाच्या अश्रूंचा बांध फुटला असताना सत्तेला अकर मलमपट्टी करावीच लागत आहे. पीडितांना आर्थिक मदत देण्याच्या मुद्द्यावरती सरकार काही प्रमाणात सकारात्मक भूमिका दाखवत आहे, तरी फक्त तुकडे फेकून न्याय विकत घेता येणार नाही असा सज्जड दम कॉकरोच पार्टीने भरला आहे. कॉकरोच पार्टीचे नेते सौरभ दास यांनी या बैठकीत सरकारला अत्यंत स्पष्ट आणि तडाखेबंद शब्दात टक्कल सुनावली आहे. सौरभ दास यांनी ठणकावून सांगितलं आहे की आता उद्या संध्याकाळी 4 वाजता सत्तेचा हा दुर्योधनी अहंकार मावळतो की जनक्षोभाचा आणखीन एक महाप्रलय येतो, हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. बघूया सरकार नेमका काय निर्णय घेतोय. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा.